सकाळी कितीही घाईगडबड असली तरीही नाश्त्यासाठी काहीतरी झटपट पण पौष्टिक बनवण्याचा आपला प्रयत्न असतो। तर आजचे हे थालीपीठ बघा, यामध्ये कोणतीही भाजणी वापरली नाही तरी सुद्धा मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत होतात। टिफिनसाठी किंवा नेहमीच्या नाश्त्यासाठी सुद्धा अशी ही थालीपीठ आपण बनवू शकता। साधारण 5 ते 6 मध्यम आकाराची थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी 1 कप भरून ही कोथिंबीर घेतली। कोथिंबीरीच्या पानांसोबतच असे हे कोवळे जे देठ असतात ते सुद्धा मी वापरणार आहे। कोथिंबीर निवडून ती स्वच्छ धुवून कोरडी झाल्यानंतर अशी शक्य तेवढी बारीक कापू। कापलेली कोथिंबीर एखाद्या ताटात किंवा मग अशा एखाद्या भांड्यामध्ये घ्यायची। आता यामध्ये सर्व साहित्य घालणार आहे। तर सुरुवातीला यामध्ये 1 कप कोथिंबीरीसाठी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं। नेहमी भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ वापरलेलं आहे। सोबतच अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं। गव्हाचं पीठ घेतलं म्हणजे थालीपीठ थापायला सोपं जातं आणि यासोबतच थालीपीठ छान खमंग व्हावी, त्यांना चव छान यावी यासाठी पाव कप भरून बेसन घ्यायचं। सर्व पीठ घालून झाले की यामध्ये चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद आणि चिमूटभर हिंग घालावा। यामध्ये हिंग वापरला म्हणजे थालीपीठांना चव तर छानच येते, शिवाय ते पचायलाही हलकी होतात। आता चमच्याने किंवा हाताने हे सर्व असं एकजीव करावं। यामध्ये आपण मीठ सुद्धा घातलंय, त्यामुळे कोथिंबीरीच्या पानांना हळूहळू पाणी सुद्धा सुटायला लागतं। आता हे सर्व थोडा वेळ बाजूला ठेवायचं आणि यासाठी एक चटपटीत मसाला बनवूया। तर त्यासाठी अर्धा इंच आलं, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमचा भरून जिरं आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सोबतच यामध्ये मी 1 टोमॅटो घेतला आहे, म्हणजे थालीपीठांना छान अशी चटपटीत चव येते। यामध्ये पाणी वगैरे न घालता हे सर्व शक्य तेवढं असं बारीक वाटायचं। आता आपण जी पीठं तयार करून ठेवली आहे यामध्ये हे सर्व साहित्य घालू। जिरं, आलं, लसूण, टोमॅटो या सगळ्यांची अशी पेस्ट केली म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला छान असा याचा फ्लेवर लागतो। हे पीठ मळताना मात्र सुरुवातीला यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही। वाटण आणि हे पीठ सर्व हाताने असं एकजीव करायचं आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं यामध्ये पाणी घालून आपण नेहमी भाकरीसाठी जसं पीठ मळतो त्याच पद्धतीचं पीठ मळायचं। तर पीठ फार घट्ट ठेवायचं नाही किंवा अजिबात सैलसर सुद्धा मळायचं नाही। असं भाकरीसारखं पीठ मळून झालं की वर थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा 1 ते 2 वेळा हे पीठ मळायचं। आता यावर झाकण ठेवून साधारण 5 ते 7 मिनिटे बाजूला ठेवू। 7-8 मिनिटांनंतर वरचं झाकण काढल्यावर पुन्हा 1-2 वेळा हे पीठ मळायचं। आता मात्र नेहमी चपातीसाठी आपण जसे गोळे बनवतो त्यापेक्षा थोडासा मोठा आकाराचा गोळा बनवायचा। नेहमी आपण एखादा कॉटनचा कपडा घेऊन त्यावर थालीपीठ थापतो तसं थापू शकता किंवा इथे मी हा ऑडीचा इकोबेक पेपर वापरला। सुती कापडावर, केळीच्या पानावर किंवा मग असा इकोबेक पेपरवर सुद्धा आपण हे थालीपीठ थापू शकता। थालीपीठ थापताना सुद्धा कुठे जाड कुठे पातळ असं न ठेवता सर्व बाजूने एकसारखं थापावं। गरज असेल तर अधेमध्ये पाण्यामध्ये हात बुडवून असं हे मध्यम आकाराचं थालीपीठ थापावं। आता सर्वात शेवटी वर असे पांढरे तीळ घालून यावर पुन्हा दाब द्यायचा, म्हणजे हे थालीपीठ थापताना मात्र अजिबात हे तीळ तव्यावर सांडत नाही। थालीपीठ असं पूर्ण थापून झालं की यावर असे 3-4 होल करायचे, म्हणजे यामध्ये तेल घातल्यावर हे थालीपीठ आतपर्यंत छान खमंग असं भाजलं जातं। तवा सुद्धा चांगला कडकडीत गरम झाला, गॅस मध्यमच ठेवायचा आणि यावर हे थालीपीठ घालायचं। थालीपीठ घातल्यानंतर कापडाच्या वरच्या बाजूने असा दाब द्यायचा, म्हणजे हा कागद बघा अगदी सहज निघून येतो। आता यावर जे होल केले आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल घालावं, सोबतच कडेला सुद्धा तेल फिरवावं। यावर झाकण ठेवून साधारण 1 ते 1.5 मिनिट तरी हे थालीपीठ भाजावं, म्हणजे वरची बाजू सुद्धा वाफेवर चांगली शिजून येते। वरचं झाकण काढल्यावर सुद्धा लगेच हे थालीपीठ न परतता अजून साधारण 1 ते 1.5 मिनिट भाजू द्यायचं। खालची बाजू छान अशी खरपूस भाजत आली की मग मात्र हे थालीपीठ परतायचं आणि थालीपीठ भाजताना लक्षात ठेवायचं, फार कमी गॅस असेल तर मात्र थालीपीठ वातड बनतात आणि अगदीच मोठा गॅस असेल तर थालीपीठांचा रंग लगेच बदलतो, पण आतून मात्र ती कच्ची राहतात। तर त्यासाठी मध्यम गॅसवर छान खरपूस असं दोन्ही बाजूने हे थालीपीठ शेकावं। थालीपीठ पूर्ण भाजून झालं की मग मात्र सर्वात शेवटी आपल्या आवडीप्रमाणे
तूप किंवा मग लोणी लावायचं। तर हे बघा दोन्ही बाजूने मस्त असं खरपूस हे थालीपीठ भाजून झालंय। असं हे एक थालीपीठ भाजून होईपर्यंत दुसरं थालीपीठ आपण थापू शकता। तर याच पद्धतीने ही सर्व थालीपीठ मी शेकून घेते। यामध्ये आपण कोणतीही भाजणी वापरली नाही, त्यामुळे ही थालीपीठ मात्र शेकताना छान अशी दाबून दाबून शेकून घ्यायची। सोबतच यामध्ये विशेष कोणती भाजी सुद्धा नाही, कोथिंबीर वापरली आहे। तर भरपूर अशी कोथिंबीर वापरून केलेली अशी ही पौष्टिक थालीपीठ टिफिनसाठी किंवा मग आपण नेहमीच्या नाश्त्यासाठी किंवा कधीतरी जेवणात बदल म्हणून सुद्धा खाऊ शकता। दह्यासोबत, चटणीसोबत किंवा नेहमीच आपलं लोणचं असतं त्यासोबत सुद्धा ही गरमागरम थालीपीठ खूप छान लागतात। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, सकाळी सकाळी अशी गरमागरम थालीपीठ खाल्ली म्हणजे दुसरं काही खाण्याची सुद्धा गरज नाही। तर भरपूर सारी कोथिंबीर आणि ज्वारीचं पीठ वापरून केलेली ही खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक अशी थालीपीठ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा। लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।